वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्रीय गृहमंत्री हे 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. अमित शहा 25 मे ते 27 मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं या दौऱ्याला महत्त्व आले. नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हे उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा असणार आहे. 25, 26 आणि 27 मे या 3 दिवसाच्या दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं मराठवाड्यातील मंडळ अध्यक्ष यांच्यासोबत अमित शहा हे संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत. अमित शहा 25 मे ते 27 मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये असतील. येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं हा दौरा महत्त्वाचा आहे. दरम्यान नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा यांची उपस्थिती असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत. या 3 दिवसाच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं महत्त्वाचा हा दौरा मानला जातोय आणि निवडणुकीच्या अनुषंगानं मराठवाड्यातील मंडळ अध्यक्ष यांच्यासोबत अमित शहा हे संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. मनोज, आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं अमित शहा यांचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा असेल, सविस्तर. नक्कीच तेजस, आपण बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती असणार आहेत. आपण बघितलं 25, 26 आणि 27 मे या 3 दिवसी दौऱ्यावरती आपण गृहमंत्री आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीने आपण हा दौऱ्याला महत्त्वाचं आहे आणि आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मराठवाड्यातील मंडळ अध्यक्ष यांच्यासोबत देखील अमित शहा हे संवाद साधणार आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दौरा मानला जात आहे. नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ या ठिकाणी देखील अमित शहा हे हजेरी लावणार आहेत आणि नांदेडमधील शंकरराव चव्हाण मेमोरियल येथील कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत. आणि आपण मुंबईतील मुंबई विद्यापीठ आणि माधवबाग मंदिराच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे, कारण की आपण बघितलं जो पाकिस्तान आणि भारत हा युद्ध सुरू होतं त्यानंतर अमित शहा यांचा हा महाराष्ट्र पहिल्यांदा दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यानंतर अमित शहा देखील काय टीका करणार पाकिस्तानच्या याच्यावरती यावर देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि अमित शहा हे 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती त्यामुळे महत्त्वाचा हा दौरा मानला जात आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ.